नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील चामडा बाजार, दर्गा गल्ली आणि मंगल बाजार परिसरात अवैध कत्तलखाना आणि मांस विक्री करणाऱ्या विरोधात महानगरपालिकेने 19 ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली। महानगरपालिका पथकाने संबंधित विक्रेत्यांनी अनधिकृतपणे उभारलेले शेड उद्ध्वस्त केले, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईवेळी उपायुक्त त्रिंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभाग प्रमुख सुधीर डहाळे, चिकन मटन विभाग प्रमुख मोहम्मद अमजद खान, वाहन शाखा सहाय्यक शुभम जाधव, प्रभारी स्वच्छता निरीक्षक राधेश्याम लोखंडे यांच्यासह विक्रांत कीर, राहुल लोखंडे, अशोक गायकवाड, मेथू चोका, राहुल हिवाळे आणि इतर महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते। शहरातील अवैध कत्तलखाने आणि अनधिकृत मांस विक्री पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। अशा प्रकारची बाब आढळून आल्यानंतर संबंधितांविरोधात यापुढे देखील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांनी अवैध कत्तलखाने किंवा अनधिकृत मांस विक्रीची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत महानगरपालिकेच्या कारवाईला सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। चामडा बाजार या ठिकाणी अवैध कत्तलखान्याची पोलिसांकडून आणि काही सामाजिक संघटनेकडून माहिती मिळाली आणि त्या आधारे आम्ही त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी अवैध मांस विक्रीचं आढळून आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणची कारवाई ही संयुक्त विद्यमाने करण्यात आलेली असून या ठिकाणी 5,000चा दंड त्या अवैध कत्तलखान्याला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण त्या ठिकाणी त्या इसमाचा अवैध कत्तलखाना हा उद्ध्वस्त करण्यात आलेला असून याद्वारे मी सर्व नागरिकांना या कारवाई करता माननीय आयुक्त माननीय अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये शहरामध्ये अवैध कत्तलखान्यावर अशाच प्रकारची कठोर कारवाई ही करण्यात येईल। अवैध कत्तलखाने हे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असून त्यांची संख्याही वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये या सर्वांवर माननीय आयुक्त यांनी कारवाई प्रस्तावित केलेली आहे। त्या अनुषंगाने सदर कारवाई अधिक तीव्र पद्धतीने कठोर करून त्यावर गुन्हे दाखल करून आणि बेकायदेशीर अवैध कत्तलखाने हे जे काही शासनाच्या जागेवर आहे किंवा महानगरपालिकेच्या जागेवर आहे ते उद्ध्वस्त करण्याचे काम पालिकेच्या वतीनं, तसेच जे खाजगी मालमत्तावर अवैध खाने आम्हाला सापडतील, काल आम्ही एक नूतन वसाहत भागात खाजगी मालमत्ता आम्ही सील केलेली आहे, ज्या ठिकाणी सुद्धा अवैध कत्तलखाना चालू होता। युहान कॉलनीमध्ये आम्ही ही कारवाई केलेली आहे। या कारवाईत आमच्याबरोबर माननीय आयुक्त, उपायुक्त त्रिंबक कांबळे, आमचे सर्व सहकारी, त्यानंतर अवैध चिकन मांस विक्रीचे प्रमुख अमजद खान, त्यानंतर संपूर्ण SI यामध्ये आम्हाला मदत करीत आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा आम्हाला सहकार्य करून विविध प्रकारच्या संघटना सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करीत आहे। आज मंगळ बाजार, चामडा बाजार या ठिकाणचा कत्तलखाना हा अवैधरित्या सापडला असून ही संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे। जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात नर्सिंग स्टाफसाठी बेसिक इन्फेक्शन कंट्रोल प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलाय। कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना यांच्या अधिष्ठाता डॉक्टर सईदा अफरोज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर जयश्री भाकरे, डॉक्टर नाजमीन सिद्दीकी आणि डॉक्टर अमृता ओंकारी यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले। प्रशिक्षणामध्ये हातांची स्वच्छता, PPE किटचा योग्य वापर, जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, निर्जंतुकीकरण तसेच रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंधाच्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे। स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूती, शस्त्रक्रिया, नवजात बालके आणि संवेदनशील रुग्णांची सेवा केली जात असल्याने संसर्ग प्रतिबंधाला विशेष महत्त्व आहे। सुरक्षित रुग्ण, सुरक्षित आरोग्य, कर्मचारी आणि सुरक्षित रुग्णालयीन वातावरण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची सातत्याने अंमलबजावणी आवश्यक असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर सईदा अफरोज यांनी यावेळी सांगितलंय। रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंध ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याची सामूहिक जबाबदारी आहे। त्यामुळे अशा प्रशिक्षणातून रुग्णसेवेची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचं देखील यावेळी नमूद करण्यात आलंय। नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची
नशामुक्त भारत अभियानांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मंचावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, कॅफो राधाकिशन राऊत, सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रमेश घोळवे, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, कार्यकारी अभियंता सविता सलगर, उपशिक्षण अधिकारी संजय कायंदे, उप अभियंता संतोष साखरकर, स्नेहल मोराळे यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी व्यसनांचे दुष्परिणाम, त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच कुटुंब आणि समाजावर होणारा विपरीत परिणाम याबाबत मार्गदर्शन केले। जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी भगवान तायड यांनी प्रस्ताविकात नागरिकांना विशेषतः युवकांनी अंमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले। यामध्ये चंदाई टेपली येथील शाहीर उषाताई कावके आणि संच यांनी कला पथकाद्वारे तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील पल्लवी आणि सहकारी यांनी पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केले। या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजस्थानी समाजातील जैन, अग्रवाल, माहेश्वरी, ब्राह्मण, खंडेलवाल सर्व पंथातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधूर, अपंग, घटस्फोटितांचा राज्यस्तरीय मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून 54 इच्छुक वधूवरांचे पुनर्विवाह होणार असल्याची माहिती बम यांनी दिली आहे। कार्यक्रमास हस्तिमल बम, मनोज महाराज गौड, सतीश पंच, नरेंद्र मोदी, सुदेश सकलेचा, विजय राठी, अशोक मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले। या संमेलनामध्ये आवास, निवास, भोजन व्यवस्था, नोंदणी स्टॉल, चहा पाणी हे सर्व समितीत कचरूलाल नवलखा, विनोद बम, सतीश बोथरा, राजेंद्र सावजी, ताराचंद कुचेरिया, बसंतीलाल गोलेच्छा, कचरूलाल पाटणी, धनराज जैन, अशोक दहातोंडे, अर्जुन खंडेलवाल, दीपक मोदी यांनी या संमेलनाची उत्कृष्ट आणि चोख व्यवस्था ठेवण्यासाठी परिश्रम घेतले। प्रारंभी दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला होता। संमेलनामध्ये उमेदवारांची सूची प्रकाशित करून सर्वांना फाईल, फोल्डर, पॅड, पेन, ओळखपत्र, सूची किट निशुल्क देण्यात आली आहे। या संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ॲडव्होकेट अभय सोठिया यांनी केले, तर आभार विजयराज सुराना यांनी मानले। सम्मेलन में सत्कार समारोह, भाषणबाजी, कहीं कहीं तो नेता अभिनेता को आमंत्रित करना, इस तरह से जो सम्मेलन हो रहे थे, उम्मीदवार समझो 50 होंगे तो बाकी के पालक और समाज के लोग 1500 लोग जमा होते थे। रिश्ते कराने के प्रति ध्यान देने के बजाय 1500 अन्य लोगों का उनका प्रीति भोज, नाश्ता, उसमें सब एनर्जी वेस्ट होना, इस वजह से सम्मेलन के प्रति समाज की, लोगों की, उम्मीदवारों की, विशेष करके महिला उम्मीदवार की नेगेटिव सोच भी भूमिका रही है। अंबड येथील फुलेनगर प्रभाग क्रमांक 2 येथील अग्निशामक दलाच्या फ्रंट गेटजवळील खराब झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले। फुलेनगर परिसरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ठिकठिकाणी दगड, माती आणि चिखल साचलेला आहे। त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांचा अपघाताचा धोका निर्माण झालाय। रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवरही परिणाम होतोय। या समस्येची तातडीने दखल घेऊन मुख्याधिकारी नगर परिषद अंबड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ दुरुस्ती आणि मजबूतीकरणाचे काम करण्यात यावे, तसेच पावसाचे पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज लाईनची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नागरिकांना चांगले रस्ते, स्वच्छता, पाणी, निचरा आणि सुरक्षित वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी बहुजन पॅन्थर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सातत्याने पाठपुरावा करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। यावेळी बहुजन चळवळीतले नेते चंद्रकांत कारके,
बहुजन पॅन्थर सामाजिक संघटनेचे महासचिव अभिजित शिरगोळे तसेच सौरभ गडशिंगे, सुभाष लोहकरे, दत्ता गाडे, किशोर भोजने, बाळू मुंजाळ, कल्याण गाडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मागणी मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा नागरिकांच्या प्रश्नासाठी पुढील काळातही आंदोलनात्मक पद्धतीने पाठपुरावा करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। जालना शहरात पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा मेळावा पाहायला मिळालाय। इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन आणि पुरस्कार सोहळा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। या आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलनासाठी भारतातील विविध राज्यांमधून पत्रकार उपस्थित होते। विशेष म्हणजे शेजारील नेपाळ देशातील पत्रकारांनीही या संमेलनामध्ये उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शेराज अहमद कुरेशी तसेच प्राध्यापक विजय कमळे हे उपस्थित होते। तर दिल्ली येथील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आणि धाकड न्यूजचे मुख्य संपादक अकरम रईस खान यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना संबोधित केलंय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरंट्याल हे होते। यावेळी मान्यवरांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर सविस्तर भाष्य केले। डिजिटल माध्यमाचा वाढता प्रभाव, पत्रकारांसमोरील बदलती आव्हाने, बातमीची विश्वासार्हता, पत्रकारितेतील मूल्य आणि समाजाप्रती असलेली पत्रकाराची जबाबदारी या विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलंय। पत्रकार हा केवळ बातमी पोहोचवण्याचे काम करणारा घटक नसून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि लोकशाही अधिक सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते, यावरही यावेळी भर देण्यात आलाय। या कार्यक्रमाला जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनीही उपस्थिती लावली होती। त्यांनी पत्रकार संमेलन आणि पुरस्कार सोहळ्याला शुभेच्छा देत पत्रकारांच्या कार्याचं कौतुक केलंय। यावेळी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक, रतन लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालनाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भारती आणि सर्व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हा टीम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले। जिल्हा जालना मार्फत आयोजित 9वा आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन व पुरस्कार सोहळा 2026 आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याच्यामध्ये मी पण सहभागी होत आहे। याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आपल्यासोबत सहभागी झाल्यानंतर। मी आज सर्वात अगोदर सगळे जे जर्नलिस्ट आहेत त्यांच्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करते, कारण जर्नलिझम हे फार अवघड आणि म्हणजे एक साधा प्रोफेशन नाही, खूप अवघड आणि टफ जसं म्हटलं जातं असं प्रोफेशन आहे। त्याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागतात, दररोज मेहनत करावी लागतात आणि त्याच्यासोबतच सगळे जर्नलिस्ट जे आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी सुद्धा असते। आज आपण जेव्हा काही गोष्टी लोकांच्या समोर ठेवतो तर त्याच्यातून लोकांची भूमिका तयार होतात आणि मग त्या भूमिकातून लोकांचे परसेप्शन तयार होतात। तर आपल्याला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ती हे पण फार मोठी आहे आणि मला असं वाटते की जसं सांगितलं जातं ते खरोखर आहे की मीडिया एक चौथा स्तंभ असतात आणि चौथा स्तंभ जेव्हा म्हटलं जातं म्हणजे मोठी जबाबदारी। तर मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आवाहन पण करते की जर आपल्याला खरोखर आपल्या भारत देशाला, महाराष्ट्र राज्याला 2047 पर्यंत विकसित आपल्याला बघायचे आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला त्यांचे न्याय मिळत आहे, प्रत्येक आपले खूप वेगवेगळे समाजातील असे लोक आहेत जे वंचित राहतात बरेच वर्ष, त्यांचा विकास करायचे असेल तर आपल्याला चौथे स्तंभ सक्षम आणि सुदृढ रहण्याची फार मोठी गरज आहे। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन के द्वारा अंतर्राष्ट्रीय 9वां अंतर्राष्ट्रीय पत्रकार सम्मेलन सम्मान समारोह का आयोजन जालना इकाई के द्वारा यहाँ आयोजित हुआ, जहाँ देश और विदेश से सारे पत्रकार साथी आए और उन सभी लोगों को एक मंच मिला इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन के माध्यम से, जो पत्रकारों की समस्याएं और उनके मुद्दों पर एक मंच देता है, राष्ट्रीय नहीं अंतर्राष्ट्रीय लेवल पे, और पत्रकारों की सुरक्षा हो, सम्मान हो, अधिकार हो, इन सब चीज़ों के लिए निरंतर संघर्षशील इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन है विगत 18 वर्षों से। और हम यहाँ की टीम और आमिर खान साहब जिलाध्यक्ष और जिला उपाध्यक्ष सुनील भारती जी और यहाँ की समस्त यूनिट को धन्यवाद ज्ञापित करते हैं कि जो देश विदेश से आए हुए पत्रकारों का उन लोगों ने बहुत ही अच्छी तरीके से नियोजन किया। उन लोगों ने जो है यहाँ पे सभी पत्रकारों को एक मंच दिया जालना में, जो एक देश ही नहीं विदेश में भी
यहाँ से एक पत्रकारों के हक और हुकूक के लिए जो इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन लड़ाई लड़ रही है, उसमें एक मजबूत स्तंभ बन के इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन उभरेगी। ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मजबूत आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत। या शाळा टिकवण्यासाठी अनेक गावातील ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत असून त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी पुढाकार घेतलाय। शेकडो किलोमीटरचे शेतरस्ते खुले करणाऱ्या सतीश घाटगे यांनी आता जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्याचे मिशन हाती घेतले असून पाथरवाला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा त्यांनी दत्तक घेऊन शाळेला समृद्ध करण्याची घोषणा केली आहे। पाथरवाला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 8वी पर्यंत वर्ग असून या शाळेसाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमेल तेवढी मदत केली आहे। गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सतीश घाटगे यांनी शाळेला भेट देत सोयी सुविधांची पाहणी केली आहे। यावेळी शिक्षक तसेच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या। तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि समृद्धी साखर कारखान्याच्या सहकार्याने पाथरवाला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा परिषद शाळेच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले। यावेळी गावचे सरपंच, शालेय समितीचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी हायटेक क्लासरूम, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टरची व्यवस्था, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था, सुसज्ज स्वच्छतागृह तसेच नवीन शाळा इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक ती मदत करण्याचा शब्द सतीश घाटगे यांनी यावेळी दिला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।